काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, खरं तर काल तुम्ही म्हाडामध्ये ठिय्या आंदोलन केलं, खासदार आमदारांचं हे आंदोलन पाहायला मिळालं, काय नेमकं आश्वासन मिळालं? असं आहे की काल आम्ही जवळपास 5.5 तास जे आहे ते म्हाडाच्या DRPचं जे आमच्या ऑफिस आहे त्याच्यामध्ये आम्ही बसून होतो आणि यासाठी ठिय्या होतो त्या ठिकाणी, कारण ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळ्यांचे प्रश्न आहेत, कारण आमच्या मतदारसंघामध्ये शताब्दी नगर आहे, तिथे ज्या बिल्डिंग आहेत त्या तयार आहेत आणि अर्धी घरं लोकांना शिफ्ट केले 2016ला। अर्धी लोक त्या ठिकाणी घरं तोडल्यामुळे तिथे सामान तसंच त्यांचं पडलेलं आहे, डॅब्रेज त्या ठिकाणी पडलेलं आहे, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तिथे राहण्याची परिस्थिती नाही आहे, कारण त्यांची आजूबाजूची घरं तोडल्यामुळे त्यांच्या घराला क्रॅक पडलेत। मागच्या वर्षी दुर्दैवाने तिथे 2 व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा झाला। आम्ही सातत्याने वर्षभर जाऊन सांगतोय की तुम्ही ह्यांना पावसाळ्यापूर्वी शिफ्ट करा, बिल्डिंग तयार आहे, त्या बिल्डिंगला तयार होऊन 5 वर्ष झालेली आहेत, फक्त अदानींच्या माध्यमातून त्या म्हाडाला जे पैसे द्यायचे ते पैसे देणं बाकी आहे, ते तुम्ही त्वरित करा। मधल्या काळामध्ये सुद्धा 1.5 महिन्यापूर्वी मी भेटले, 1 महिन्यापूर्वी BSTमध्ये जाऊन श्रीनिवासजींना यांना भेटले, 15 दिवसापूर्वी आम्ही पत्र पाठवलं आहे, त्याचं उत्तरसुद्धा साधा देण्याची जबाबदारी त्यांना असं वाटत नाही। तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता, तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये धारावीच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी करता, तुम्ही अदानींसाठी एक GR काढता, पण गरीब माणसासाठी जिथे तिथे लोक राहत आहेत, ज्यांची तिथे राहण्यासाठी परिस्थिती नाही आहे, तिथे चोऱ्या होत आहेत, जीवतेचा धोका आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे आता दलदल लोक 3-3, 2-2 जे आहे त्या फुटाचं त्या ठिकाणी पाणी आहे, त्या पाण्यामध्ये लोक राहतात, तुम्हाला त्या लोकांची पर्वा नाही आहे। आणि म्हणून काल आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही लोकांना त्वरित त्या चाव्या द्या, ते पैसे काय द्यायचे आहेत ते म्हाडा आणि ती NMDPL कंपनी जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी अदानींची आहे ते त्यांनी बघून घेतलं पाहिजे। तुम्ही जर ते पैसे भरत नसतील, मागच्या काळामध्ये पण रेल्वेचे पैसे म्हाडाने त्यावेळी भरले, त्यावेळेला पुन्हा म्हणजे तुम्ही अदानीसाठी सगळ्या जमिनी फ्रीमध्ये देता, 10% रेडिएटरनी देता, सगळ्या सॉल्ट प्लांट लँड दिल्या, डम्पिंग ग्राउंड दिले, जकात नाके दिले, तुम्ही डेऱ्या दिल्या, त्याच्यासाठी कायदे बनवू शकता। गरीब माणसासाठी पैसे झाले, पैसे नाही आहेत, मग उद्या धारावी डेव्हलपमेंट ते कसे करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की 48 आवर्समध्ये जे आहे ते म्हाडा, DRP आणि NMDPL कंपनी जे आहे हे एकत्र बसून या संदर्भामध्ये 48 तासामध्ये जो आहे तो निर्णय घेतील। आम्ही त्यांना सांगितलेले 48 तासामध्ये हा निर्णय झाला नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यामध्ये उतरणार आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार। काल आमच्या लोकांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी प्रॉमिस पण केलं की तुम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा करा, त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन स्थानिक लेवलला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे की उद्या कोणाच्या जीवितका जर काही झालं तर याला पूर्णपणे जबाबदार जे आहे ते DRPचे अधिकारी, NMDPLचे अधिकारी आणि त्या ठिकाणी असलेले डेप्युटी कलेक्टर जे असतील त्याच ह्या ठिकाणी त्याला जबाबदार असतील। ही कंप्लेंटसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करून आलेलो आहे, कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या लोकांचा जीव त्या ठिकाणी धोक्यामध्ये, आणि त्यामुळे लोकांच्या जीविताशी खेळण्याचं काम करू नका। 5-5, 6-6 महिने वर्ष तुमच्या बिल्डिंगी तयार असून तुम्ही लोकांना शिफ्ट करू शकत नाही, तुम्ही जर अदानींकडून पैसे घेऊ शकत नाही म्हाडाकडे, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तो आम्हाला सांगू नका। सर्वसामान्य माणसाला सातत्याने टाळण्याचं काम करण्याचं जे काम सातत्याने चाललं होतं, म्हणून आम्हाला काल ठिय्या आंदोलन करावं लागलं आणि त्याच्या माध्यमातून 48 तास आम्हाला सांगितलेत ते आम्ही वाट बघू, नाही झालं तर पुन्हा आम्ही उतरू आंदोलन करू। पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण आपण पाहतोय की गंभीर एक मुद्दे समोर येत आहेत। खरं तर पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि हुंड्याबळीसाठी एवढं मोठी ही घटना घडते, कसं बघते याकडे? वैष्णवी हगवणे प्रकरण मी सातत्याने आता 3-4 दिवस आपण बघतोय, आपण त्याच्यावरती सगळेजण चर्चा करतोय, पण हा एक पुन्हा एकदा जो तुम्ही प्रश्न विचारला, म्हणजे जो बोलतानाच विचारलं की हा प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राचा एक खूप मोठा काय म्हणतात की एक नवीन चेहरा आणि आरसा लोकांसमोर आलेला आहे। खरं तर महाराष्ट्राला समाजसुधारकांचा, महात्म्यांचा आणि महापुरुषांचा खूप मोठा इतिहास आहे, म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा राजमाता जिजाऊ असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा माता रमाई असेल, आपण सातत्याने ह्या महिलांचा उल्लेख करत असतो, कारण महाराष्ट्राला त्यांनी राजकारती कशी असावी, मुलगी कशी असावी, पत्नी कशी असावी, शिक्षिका कशी असावी, ह्या सगळ्या आई कशी असावी आणि त्याच्या माध्यमातून संस्कार कसे घडावेत हे आपण सगळेजण सातत्याने सांगत असतो। अशा महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला सातत्याने आपण सांगतो की महाराष्ट्र हे खूप पुरोगामी आणि प्रगत राज्य, महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी 3-3 धोरणं त्या ठिकाणी निर्माण झाली, महाराष्ट्राने खूप पुरोगामी होऊन शक्ती कायदा त्या ठिकाणी आम्ही निर्माण केला, हे सगळं होत असताना कुठेतरी आज मला खूप चटका लागतो या गोष्टीबद्दल, कारण एक महिला खासदार म्हणून म्हणा किंवा एक महिला लोकप्रतिनिधी आणि एक महिला म्हणून मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की हा समाजाचा एक आरसा आहे।
दुर्दैवाने प्रतिष्ठित घरामध्ये ह्या गोष्टी होतात आणि त्या छोट्या छोट्या घरापर्यंत जातात. ही परंपरा बनते. आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या हुंडा मागण्याच्या परंपरा झालेल्या आहेत. जसं गाडी त्या ठिकाणी बघितलं, मोबाईल त्यांच्या घरामध्ये ऐकलं, दागिने ऐकले, अशा विविध प्रकार असतात ज्याच्या माध्यमातून आपण समोरच्या घरामधल्या व्यक्तीला जे काही मुलीला असतो, कारण खरं तर आपण म्हणतो की दुसऱ्याची मुलगी जी आपल्या घरात आल्यानंतर ती आपली मुलगी आहे, तिला चांगलं वागणूक दिली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही, कारण समाजामध्ये अजूनही कुठे ना कुठे ते जे व्हायला पाहिजे. खरं तर मला अपेक्षित आहे की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, अशी घटना महाराष्ट्रात घडणं हेच महाराष्ट्राला खरं तर मला वाटतं काळीमा झालेल्या या घटनेच्या माध्यमातून. पण हा अमानवी आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये ही राक्षसी वृत्ती आहे जी संपवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये समाजामधल्या प्रत्येक घटकाला करावं लागेल. आईवडिलांना सुद्धा मला सांगणं, मी तिच्या आईवडिलांची सुद्धा त्यावेळेला इंटरव्ह्यू ऐकले. आईवडिलांना पण मला सांगणं की ज्यावेळी एखादी मुलगी तुमच्याकडे येते, तुम्हाला सांगते, तेव्हा तिचं म्हणणं ऐकून तिच्याबरोबर उभं राहण्याची आवश्यकता आहे. सातत्याने आम्हाला हे सांगितलं जातं समाजामध्ये की तुम्ही ह्या घरात जन्मलेला आहात, पण तुम्हाला दुसरं घरात जायचं आहे, ते घर तुमचं खरं घर आहे, हे घर तुम्ही इथे पाहुणे आहात. ही जी भूमिका सातत्याने सांगितली जाते ना, ही भूमिकाच मुळात कुठे ना कुठे त्या व्यक्तीला, मुलगीला जी आहे ती त्या ठिकाणी विचार करायला लावते की माझं नक्की घर कुठलं, माझं घर, नवऱ्याचं घर हेच माझं घर आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका कुठेतरी संशयास्पद आहे, कारण आता आरोपी पकडले एवढ्या दिवसानंतर. नाही, मला आता त्याच्याबद्दल पुढे तेच बोलायचं होतं की हे सामाजिक परिस्थिती झाली. आता राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही जे बघताय की जे व्यक्ती ज्याच्या घरात ही घटना झाली ती राजकीय व्यक्ती आहे. सातत्याने त्याची मोठी सून, छोटी सून दोघी तक्रारी करतात पोलीस स्टेशनला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना हा प्रश्न विचारणार आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये ज्या ज्या वेळा घटना झाल्या त्या त्या वेळेला तिथली जी मंडळी आहेत, बदनापूरची घटना झाली, तिथले सेक्रेटरी, तिथले अध्यक्ष, तिथले जी ट्रस्टी मंडळी होती ती पळून गेली. मधल्या काळामध्ये आम्ही बघितली वरळीला त्या महिलेला जे आहे ते मोठ्या गाडीने जे आहे ते ॲक्सिडेंट झाला, त्या गाडीमधली मंडळी 2 दिवस पळून गेली. पुण्याच्या पॉशची घटना झाली, ती मंडळी पळून गेली. ही मंडळीसुद्धा पळून गेलेली. कुठली जी संतोष देशमुखच्या मृत्यूची प्रकरणी होती ती मंडळी पळून गेली. त्यातलं अजून एक जण भेटलेलं नाही आहे. आता ह्या प्रकरणामध्ये झाल्यानंतर 7-8 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मंडळी पळून गेली. एवढी प्रतिष्ठित मंडळी पळून कशी जातात आणि पोलीस काय काम करतं, हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक सामाजिक परिस्थिती, एक पोलिसांची परिस्थिती आहे. पोलिसांच्याकडे कंप्लेंट करून सुद्धा जर पोलिसांनी त्या वेळेवरती जर ती कारवाई केली असती तर कदाचित आज वैष्णवी आपल्यामध्ये असते. दुर्दैवाने ज्या तऱ्हेने पोलिसांना असं म्हटलं जातं की महिलेनी मोबाईलने जरी कंप्लेंट केली, फोनने जरी कंप्लेंट केली तर ती कंप्लेंट सिरियसली घेतली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. त्या महिला जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतात, त्यांचे सासरे तिथे बसलेले असतात, त्यांच्यासमोर शिव्या दिल्या जातात, त्यांच्या अंगावरती वळ असले जातात. पण तरी जर पोलीस स्टेशनमध्ये खरं तर ज्या वेळा ते होतं त्यावेळेला मेडिकल करायला सांगतात. मेडिकल केल्यानंतर लगेच तिथल्या डॉक्टरांची पण जबाबदारी आहे की मेडिकल केल्यानंतर कशा तऱ्हेने महिला, कोणी सांगते की बाबा मी चुकून पडले, पण डॉक्टरला पण माहिती आहे की ते पडण्याचे प्रकार नाही आहेत, ते मारलेले आहे. लगेच डॉक्टरांनी त्यांना कन्व्हिन्स करून त्या ठिकाणी केस घेण्यासंदर्भामध्ये केलं गेलं पाहिजे कारवाई. असे विविध कायदे आहेत. पण दुर्दैवाने काय आहे ना, जी यंत्रणा कायद्याची अंमलबजावणी करत असते ती यंत्रणा कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबर राजकीय काय म्हणतात त्याला, वर्चस्व असेल किंवा राजकीय वरदहस्त असेल अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक सोपा मार्ग बघण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून ह्या प्रकरणातून एवढं मोठं प्रकरण झाले. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे की ही सगळी मंडळी फरार कशी होतात. महाराष्ट्रामध्ये आता नवीन एक परंपरा सुरू झाली, फरार होणे आणि मग 7-8 दिवसानंतर कुठेतरी ती व्यक्ती भेटणे. ही परंपरा बरोबर नाही आहे. ही पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, राज्य शासनावर तर प्रश्नचिन्ह निर्माण करतातच, पण पोलीस यंत्रणेवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम करतात. मुद्दा असा आहे की जो आरोपी आहे त्याचा मित्र निलेश चव्हाण म्हणून आहे, त्यांनी सुद्धा असाच प्रकारे पत्नीचा छळ केला होता. काही व्हिडिओज बनवलेले होते. पोलिसांनी याच्यावरती गंभीर कारवाई करताना पाहायला मिळत नव्हती. नाही, निलेश चव्हाणबद्दल तर मी हे पण ऐकलं, ते मुलगे घ्यायला गेले तर त्याने बंदूक दाखवली. म्हणजे निलेश चव्हाण आहे कोण आणि यांच्याशी त्याचा संबंध काय? आणि सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे तुम्ही जे सांगताय ना की त्याच्या पत्नीच्या बाबतीमध्ये तर आहे, तर ह्यांच्या घरामध्ये पण त्याचा इंटरफिअर आहे. ते बाळ सुद्धा जे आहे ते काल मिळालं, आजोबाजींकडे गेलं. म्हणजे एवढा त्याचा दहशत काय, असं त्याचं काय वर्चस्व आहे की तो एवढा मोठा आहे की त्याच्यावरती काय कारवाई होते, तर घरच्या लोकांना त्यांच्या पोलीस बंदूक दाखवतो. पोलिसांनी त्याच्यावर पण कारवाई करणं अपेक्षित आहे. खरं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका आहे पोलिसांची होती. दुर्दैवाने त्यांनी ती पाळलेली नाही आहे. माझा तर डीजींना पण सांगणं आहे त्या ठिकाणी आणि पोलिसांना सुद्धा सांगणं आहे की सातत्याने पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आहेत आता, की पोलीस ज्या तऱ्हेने काम करायला पाहिजे त्या तऱ्हेने काम करत नाहीत. ज्या तऱ्हेने त्या भरोसा सेलने काम करायला पाहिजे होतं त्याने काम केलेलं नाही आहे. महिला संदर्भामध्ये महिला आयोगावर तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. एवढ्या दिवस हा चाललेली चर्चा आहे, एवढ्या दिवसापासून चाललेलं आहे की तिचा नक्की मृत्यू झालेला आहे की आत्महत्या केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो त्यावेळी सांगितले जातात, मग याच्यावेळी सुमोटो काय नाही घेतली राजमहिला आयोगाने केस?
का सुमोटो त्यांनी कारवाई केली नाहीये? राज महिला आयोगावर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पक्षीय राजकारण बाजूला सोडा, एका महिलेचा याच्यामध्ये जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि मग त्यामुळे अशा वेळेला पक्ष बाजूला सोडून सगळं सोडून पहिल्या त्या महिलेला न्याय दिला गेला पाहिजे, ही भूमिका गेली पाहिजे. पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. आणि म्हणूनच मला सांगायला पाहिजे की देवेंद्र फडणवीसजी होम मिनिस्टर स्वतः आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले की त्यांच्या काळामध्ये मी ह्या किती घटना सांगितल्या की प्रत्येक घटनेमध्ये आरोपी जे असतात ते फरार असतात. आणि ते फरार होतात कसे, ज्यावेळी ती प्रतिष्ठित मंडळी आहेत. ह्याच्यावर पण एकदा काहीतरी डिस्कशन केलं गेलं पाहिजे. पाहतो आपण आरोपी फरार होतात कसं, आणि पोलिसांची सगळ्यात मोठी भूमिका आहे. पोलिसांनी जर आपलं कार्य योग्य पद्धतीने जर बजावलं तर ह्या घटना रोखतील असं वर्षा गायकवाड म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन कृष्णा कापरे, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.